जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पद्धतीने एक हायली रिवॉर्डेबल म्हणजेच प्रॉफिटेबल ट्रेड कशी आयडेंटिफाय करायची ते डिस्कस करणार आहोत. राईट. जर तुम्ही ऑफिसेसमध्ये काम करत असणार, दिवसभर बिझी असणार, तर तुम्ही अनालिसिस करून सॅटरडे संडेला अनालिसिस करून ठेवू शकता किंवा वन डे बिफोर इव्हिनिंगला अनालिसिस करून ठेवू शकता आणि त्याचा वापर नेक्स्ट डेला यूज करू शकता. राईट. किंवा मार्केट ओपन होण्याच्या आधी पण तुम्ही अनालिसिस करून ठेवू शकता आणि मार्केट ओपन झाल्यानंतर या कॉन्सेप्टचा यूज करून तुम्ही त्याला यूज करू शकतात. सोबतच तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये पण करू शकतात. कॉन्सेप्ट सगळीकडे अप्लिकेबल आहे. ऑप्शन झालं, फॉरेक्स झालं, फ्युचर झालं, इक्विटी झालं, सगळीकडे सगळीकडे स्विंग ट्रेडिंग वगैरे सगळीकडे. सो शांततेने नीट ऐका की मी काय सांगणार आहे काय नाही. राईट. कशा पद्धतीने आपण ही हायली रिवॉर्डेबल ट्रेड सोप्या पद्धतीने आयडेंटिफाय करतो. राईट. यात काय समजायचं आहे ना, मी ते समजावून सांगत आहे, तुम्हाला लक्षात ठेवा. सपोज बघा, प्राइस काय करते ना, अशा अशा पद्धतीने मूव्ह होत आहे सपोज, आणि एक स्ट्रॉंग पुलबॅक किंवा एक स्ट्रॉंग मूव्ह आलेला आहे. हा मूव्ह काय तुम्ही बघा, आधी प्राइस स्लोली स्लोली चालत आहे. कशी चालते प्राइस? स्लो स्लो. राईट. हे रिटेलर्सचं काम असतं. राईट. अशा पद्धतीने स्लो स्लो अशी कशी पण चालू द्या, पण एका जागेवर काय होतं की एक स्ट्रॉंग अपमूव्ह इथे बघा चार्टवर आलेला आहे. राईट. इथे स्ट्रॉंग अपमूव्ह येण्याचं कारण काय आहे, तर इथे ना अग्रेसिव्हली या पॉइंटला अग्रेसिव्हली बाईंग झालेली आहे. सगळं व्यवस्थित मी चार्टवर वगैरे सगळं दाखवणार आहे. सो नीट शांततेने तुम्ही इथं ऐकून घ्या. राईट. तो आता इथे काय झाली, अग्रेसिव्हली बाईंग झालेली आहे. आता ही बाईंग कोणी केली असणार? ऑफकोर्स बायर्स म्हणजे मोठ्या प्लेअरनी. आणि काय झालं, चार्टवरती एक सिग्निफिकंट अपमूव्ह आलेला आहे. राईट. हा अपमूव्ह सांगते की इथे अग्रेसिव्हली या पॉइंटला अग्रेसिव्हली बाईंग झालेली आहे. म्हणजे इथे काय आहे बघा, मी काय एक्सप्लेन करत आहे ना, हिस्ट्री रिपीट इट सेल्फ, इतकी लाईन लक्षात ठेवायची. हाच कॉन्सेप्ट आहे. राईट. हा जर तुमच्या मनात राहिला, मी इथे तेच समजावत आहे. इथे काय झालेलं आहे, हिस्ट्रीमध्ये प्राइस वरती गेलेली आहे. राईट. हे हिस्ट्री क्रिएट झाली. आता या हिस्ट्रीचा क्रिएट करून आपण इथे पुलबॅक किंवा आपण त्याला रिट्रेसमेंट किंवा रिटेस्ट एक ट्रेड असं म्हणू शकतो, कन्फर्म ट्रेड असं म्हणू शकतो. सो ही हिस्ट्री क्रिएट झाली. आता ही हिस्ट्री आधी समजून घ्या की ही हिस्ट्री क्रिएट करण्यात कोण रिस्पॉन्सिबल आहे? बायर्स, म्हणजे मोठे मोठे प्लेयर्स. त्यांनी ज्यावेळेस तिथे अग्रेसिव्हली बाईंग केली या पॉइंटला, राईट, प्राइस वरती गेली. पण काय होतं की इथे त्यांचे ऑर्डर्स ना कम्प्लिटली कन्झ्युम होत नाही. ते काय असतात, इथे पेंडिंग पडलेले असतात या जागेवरती. राईट. सो प्राइस काय करे, पेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर सिंपल लँग्वेज मध्ये त्यांची आता बायर्सची इथे लिक्विडिटी आहे. चार्ट नेहमी लिक्विडिटी घेण्याकरता मूव्ह होतो. तो चार्ट ज्यावेळेस पण इथे टॅप करणार, ज्यावेळेस पण, सॉरी कलर चेंज करतो हा, प्राइस ज्यावेळेस पण इथे टॅप करणार, अशा पद्धतीने इथे येणार. तुम्हाला माहित आहे की इथनं आधी वरती गेलेली आहे, म्हणजे काय सांगितलं मी की ही काय आहे, हिस्ट्री क्रिएट झालेली आहे चार्ट वरती. आणि हे सिंपल हिस्ट्री नाही आहे मित्रांनो. ही हिस्ट्री बघा, इथनं खाली आली स्लो, वरती गेली स्लो, खाली आली स्लो, वरती गेली स्लो, खाली आली स्लो, वरती गेली स्लो. ही स्लो मुवमेंट आहे, पण इथे अग्रेशन दिसत आहे प्राइस मध्ये. म्हणजे ही हिस्ट्री आहे ना, याला इंटरेस्टिंग आहे. हिस्ट्री म्हणजे काय? पास्ट. राईट. इतिहासमध्ये काय झालं? राईट. इतिहासमध्ये काय झालं, इथं अग्रेसिव्हली प्राइस वरती गेली, रिपीट इट सेल्फ, म्हणजे रिपीट होणार. बघा मित्रांनो, तुम्हाला जर काही एक्सपिरियन्स असेल तुमच्या लाईफचा, तर काही ज्या पास्ट मध्ये झालेल्या गोष्टी आहे ना, त्या फ्युचरमध्ये आणखी रिपीट होतात. राईट. तसंच चार्ट वरती पण हिस्ट्री रिपीट होत असते. मी चार्ट वरती दाखवतो तुम्हाला, शांततेनं समजा कसं एंट्री घ्यायची काय घ्यायची. आता ही रिपीट झालेली आहे. तो सॉरी, आता ही क्रिएट झालेली आहे हिस्ट्री. तर आता ही रिपीट होणार. कुठनं रिपीट होणार? सेम जागेवरनं रिपीट होणार. प्राइस काय करणार, इथे टॅप करणार, आणि टॅप केल्यानंतर आणखी ही वरती जाणार. ही बघा, ही हिस्ट्री रिपीट झाली आहे. आता आपल्याला कॉन्सेप्ट समजलेला आहे की हिस्ट्री रिपीट म्हणजे काय होतं. राईट. मी अग्रेशन पण सांगितलंय काय होतं. सगळे पॉईंट नोट करा तुम्ही. राईट. काही पण डाऊट असेल तर कॉमेंटमध्ये लिहा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. राईट. सगळं आपण नीटपणे शांततेने डायरीवर लिहत राहा. मी सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला दाखवतो
की कसं हे चार्टवरती आपण आयडेंटिफाय करतो. आधी कॉन्सेप्ट समजून घ्या. राईट. सो आपल्याला माहित आहे की आता इथे हिस्ट्री क्रिएट झालेली आहे. सो आपल्याला याचा यूज करायचा आहे. आता प्राइस काय करत आहे इथे येत आहे. तुम्ही चार्ट ओपन करा, इथे सीएमपी दिसत आहे तुम्हाला आता. राईट. सो तुम्ही काय करणार. राईट. तुम्हाला माहित आहे की इथनं ही अशा पद्धतीने वरती जाणार आहे. सो तुम्ही काय करणार, इथे तुमची एंट्री प्लॅन करणार. राईट. म्हणजे इथे एंट्री प्लॅन करणार आणि स्टॉप लॉस टाकणार. कसं मार्किंग वगैरे करतं, झोन मार्किंग सगळं आपण समोर शांततेने शिकणार आहे. राईट. सो इथे काय करणार, एंट्री प्लॅन करणार आणि इथे हे टॅप झाल्यावरती, अशी टॅप झाल्यावरती आपण एक्सपेक्ट करतो की प्राइस अशा पद्धतीने ही वरती जाणार आहे. आय होप आता तुम्हाला इथे समजलेलं असेल. राईट. आता आपण इथे डिस्कस करूया. काय डिस्कस करायचं आहे लक्षात घ्या. इथे आपण चार्ट वरती बघूया. राईट. हा टाटा मोटर्सचा चार्ट आहे. मी टाटा मोटर्सचा ठेवलाय. तुम्ही कुठे फॉरेक्स मध्ये पण अप्लाय करू शकता, कुठे पण अप्लाय करू शकता. आय होप आता तुम्हाला समजलं. हिस्ट्री रिपीट इट सेल्फ, ही लाईन लक्षात ठेवायची आहे. आता तुम्ही इथे बघा. राईट. इथे बघा चार्ट वरती काय झालं. प्राइस आधी शांततेने खाली येत होती आहे. तुम्ही बघा शांततेने. हे काय आहे, ही शांतता आहे. पण आता या ठिकाणी जर मी विचार करतो, इथे अग्रेसिव्हली प्राइस वरती गेली आहे. बघा किती स्पीडनी गेलेली आहे. राईट. नॉर्मल नाही आहे. कुठनं वरती गेली आहे, इथनं वरती गेली आहे. या जागेवरनं वरती गेली आहे. म्हणजे हे काय क्रिएट झालेली आहे, ही हिस्ट्री क्रिएट झालेली आहे. राईट. तो हिस्ट्री रिपीट होतं. राईट. कुठून हे ओरिजिन आहे, इथनं ओरिजिन आहे, स्पीडनी वरती जात आहे. तर ही काय होणार, रिपीट होणार. आपण काय करणार आता इथे एक झोन मार्क करून घेऊया. म्हणजे काय हिस्ट्रीमध्ये काय, हिस्ट्री, सॉरी हा, हिस्ट्री रेडी झालेली आहे. कुठे आहे, इथे. आता ही रिपीट कशी होणार, इथे येणार आणि वरती जाणार. राईट. सो मी काय करतो इथे, तुम्ही बघा, ही इथे टॅप झाली झोन मध्ये आणि क्विकली वरती गेलेली आहे. बघा तुम्ही, अराउंड 13 पॉइंट्स इथे आपल्याला, इथे मार्केट क्लोज झालं. राईट. आता समजण्यासारखी गोष्ट काय आहे, तुम्ही विचार करत असेल की मी हे झालेली गोष्ट दाखवत आहे तुम्हाला. राईट. बिलकुल नाही. बिलकुल असं नाही आहे. मी तुम्हाला त्याचं प्रूफ पण देतो. ठीक आहे. की हे झालेली गोष्ट नाहीये. ही मार्केट ओपन होद्या आधीच मी आयडेंटिफाय केलेला आहे. चला तर मी तुम्हाला हे चार्ट इथे दाखवतो. हे बघा, माझा टेलिग्राम चॅनल आहे. ठीक आहे. आता तुम्ही बघा इथे टाटा मोटर्सला. राईट. टाटा मोटर्स, हा टाटा मोटर्स आहे. बघा इथे आता वरती इथे डेट दिसेल. हा, शांततेने समजून घ्या. राईट. हे बघा, तुम्हाला मी सांगितलं ना की तुम्ही कधी पण आयडेंटिफाय करू शकता. तसंच मी कधी पण, म्हणजे हे बघा इथे वरती डेट दिसेल तुम्हाला. कुठे आहे टाटा मोटर्स, हे बघा February 13 इथे दिसणार. इथे लक्ष द्या. राईट. February 13, February 13 ला हे टाटा मोटर्स सेल आणि बाय दोन्ही पण सोबत आयडेंटिफाय केलेलं आणि शेअर केलं होतं 8:53 13 फेबला. बरोबर लक्षात आहे हे डेट, मार्केट ओपन होण्याच्या आधी. सो ही हिस्ट्री कधी क्रिएट झाली, खाली डेट बघा. ठीक आहे. आता मी आणखी समजवतो, तुम्हाला समजेल कॉन्सेप्ट. आता बघा, ही हिस्ट्री कधी तयार झाली होती, 12 तारीखला ही प्राइस वरती गेली. राईट. इथे 13 तारीख, 13 तारीखला मी हे आयडेंटिफाय केलं. बघा 13 तारीख कुठनं स्टार्ट झाली, इथनं. राईट. सो 13 तारीखला मी पोस्ट केलेली आहे लेवल. सो 13 तारीखला, म्हणजे 13 तारीखच्या मॉर्निंगला मी आयडेंटिफाय केलं की इथे हिस्ट्री क्रिएट झालेली आहे आणि काय केलं, इथे झोन मार्क केला. 13 तारीखला ती 13ला टॅप नाही झाली. तुम्ही बघा इथपर्यंत 13 आहे, ती टॅप नाही झाली. मग कधी टॅप झाली, ही 14ला टॅप झाली. प्राइस ट्रॅव्हल करायला टाइम लागतं ना झोन पर्यंत, वेट करावं लागतं इतका. ट्रॅव्हल झाली आणि वरती गेली. अशा पद्धतीने ही आपल्याला परफेक्टली एक रिवॉर्ड देऊन गेलेली आहे. मी आता ते अपडेट पण केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. बघा इथे हे आहे. हे काय झालं म्हणून मी इथे अपडेट पण केलेला आहे टाटा मोटर्स मध्ये. राईट. 11.60 पॉईंटचा इथे एक सुंदरसा असा रिवॉर्ड मिळालाय. इतकंच नाही मित्रांनो, सेल पण दिलेला. तुम्ही बघा, सेल पण हा एक्झिक्यूट झालेला. तुम्ही जर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन आणि फर्स्ट कॉमेंट मध्ये असेल,
तुम्ही जाऊन तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. राईट, तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तुम्हाला ते सगळं काही दिसणार मी जे एक्सप्लेन केलेलं आहे. राईट, अशा पद्धतीने तुम्ही काय आणखी एक्झाम्पल्स आपण घेऊया, काय काय लक्ष द्यायचं आणि ते सगळ्या गोष्टी झोन मार्किंग वगैरे आपण सगळं या सिरीज मध्ये सगळं शिकणार आहे. राईट, सो हे झालं टाटा मोटर बद्दल. इवन व्हॉट्सअप चॅनलची लिंक पण असेल, त्यांनी व्हॉट्सअप चॅनल पण जॉईन करून घ्या माझा. आता इथे आपण निफ्टी बँक निफ्टीचं बघूया. बघा मी इथे झोन मार्क करतो. बघा इथे हिस्ट्री कशी आहे बघा. इथनं आधी कुठून हिस्ट्री क्रिएट झाली आहे ना ते बघायचा प्रयत्न करा. या इथनं प्राइस कुठे गेलेली आहे, अशा पद्धतीने हे क्विकली बघा. ही वरती जाणं पण इम्पॉर्टंट आहे क्विकली, आणि लॉंग डिस्टन्स हे नोट करा तुम्ही. लॉंग डिस्टन्स जाणं पण इम्पॉर्टंट आहे. वरती गेली, मी डिमांड झोन मार्क केला, म्हणजे माझं काय आहे, ही हिस्ट्री पकडली मी, म्हणजे इथे टॅप करणार आणि वरती जाणार. तर तुम्ही इथे बघू शकता की प्राइस आपल्या झोन मध्ये 2 वेळा टॅप करून वरती गेलेली आहे, अशा पद्धतीने. राईट, अशा पद्धतीने ही वरती गेलेली आहे. आता तुम्हाला इथे पण विचार पडत असेल की मी हे दाखवत आहे, नाही, बिलकुल असं नाही. तुम्ही चला, आपला जे युट्यूब चॅनल आहे त्यावरतीच मी व्हिडिओ शेअर करतो निफ्टी बँक निफ्टीचे. आधीचे 3 व्हिडिओ बघून घ्या. मी लेवल्स देतो, एक दिवसाआधी झोन्स मार्क करतो. फक्त एवढंच नाही सांगत की इथे याला तोडला आणि वरती गेला तर बाईंग येणार, खाली तोडला तर सेलिंग येणार. मी डिमांड झोन पण देतो आणि त्याचे आपल्याला चांगले चांगले 200, 250, 300 पॉईंट असे रिवॉर्ड्स पण मिळतात. अशा पद्धतीनेच मी मला जर सांगायचं तात्पर्य इतकंच की जे कॉन्सेप्ट मी सांगत आहे तो कॉन्सेप्ट चार्ट वरती अप्लाय होणार, रिवॉर्ड मिळणार. तुम्हाला बघून करून बघायचं आहे. राईट, म्हणूनच मी हे सगळं सांगत आहे की मी स्वतः हे आधी आयडेंटिफाय करतो, तर तुम्ही पण आयडेंटिफाय करू शकता. हा प्राइस ऍक्शन खूप मोठा आहे असं नाहीये. राईट, बट यामध्ये ट्रेंडचं कन्सिडरेशन वगैरे सगळं करून आपल्याला विचार करून ते मग त्या हिस्ट्रीचा यूज करावा लागतो आणि ते रिपीट होतं. राईट, तुम्ही जर नवीन असा आणि झोन मार्किंग वगैरे आपण या सिरीज मध्ये समोर आज आपण डिमांड बद्दल समजलो, सप्लाय बद्दल समजूया. यामध्ये काही व्हॅल्युएशन करणार मी, नवीन नवीन पॉइंट यामध्ये सांगणार, जेणेकरून या सिंपल पद्धतीने तुम्हाला कसं एक डिमांड झोन मार्किंग करून आयडेंटिफाय करायचं, जेणेकरून तुम्ही ऑफिसेस मध्ये असाल किंवा काही असाल किंवा सॅटर्डे संडेला मॉर्निंगला अनालिसिस करून ठेवू शकता आणि ट्रेडिंग थोडंसं आपलं म्हणजे चांगल्या रीतीने सक्सेसफुल ट्रेडिंग कडे आपण वळू शकतो. राईट, आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. कॉमेंट करायचं विसरू नका, लाईक करायचं विसरू नका. भेटूया या सिरीजच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि तिथे झोन